मी डॉक्टर वेदप्रकाश मलवाडे, सहयोगी प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनाचं महत्त्व काय आहे यासंबंधीचं विवेचन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण की शास्त्रीय पद्धतीच्या पायऱ्या किंवा टप्पे यासंबंधीचं विवेचन करणार आहोत, किंवा त्याला संशोधनाचे टप्पे असंही म्हटलं जातं, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणतो स्टेजेस ऑफ सायंटिफिक मेथड. या पैलूच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विवेचन करणार आहोत. आता प्रामुख्याने आपण जर विचार केला की संशोधन हे कोणत्याही प्रकारचं असो, किंवा संशोधनाचा अभ्यास विषय किंवा विषय हा कोणताही असो, की तो त्या विषयावर संशोधन करत असताना अभ्यासकाला कोणती तरी एक विशिष्ट अशी एक सायंटिफिक मेथड ही वापरावी लागते. आता प्रामुख्याने आपण जर पाहिलं की शास्त्रामध्ये आपण जे दोन प्रकार पडतो, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. की नैसर्गिक शास्त्रामध्ये विशेषतः प्रायोगिक पद्धतीचा वापर हा केला जातो, म्हणजे जीवशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये प्रामुख्यानं प्रायोगिक पद्धती वापरली जाते. पण सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला सरसकट प्रायोगिक पद्धती वापरता येत नाही. काही विशिष्ट घटकाचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रायोगिक पद्धती वापरू शकतो, पण सर्वसामान्यपणे जर विचार केला की सर्व सामाजिक शास्त्रामध्ये प्रामुख्यानं ही शास्त्रीय पद्धत व या शास्त्रीय पद्धतीच्या पायऱ्याद्वारे किंवा टप्प्याद्वारे हे संशोधन केलं जातं. आता हे संशोधन जे आहे, हे संशोधन ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधनाचा कालावधी हा वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षापर्यंतही असू शकतो या ठिकाणी. आणि हे संशोधन करत असताना संशोधकाला म्हणजे सत्य ज्ञान मिळवण्यासाठी किंवा यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नही करावे लागतात. शेवटी संशोधनाचं यश जे आहे हे सत्य ज्ञानावर आधारितच या ठिकाणी आहे. म्हणजे संशोधक हा सत्याचा भोगता असला पाहिजे. या ठिकाणी जे सत्य आहे तेच शोधून काढण्याकडे संशोधकाचा कल असला पाहिजे. आणि विशेषतः की संशोधकाची जी बैठक आहे ही वस्तुनिष्ठतेवर आधारित असावी किंवा ती तार्किकतेवर आधारित असावी. म्हणजे संशोधन करत असताना संशोधक हा अगदी वस्तुनिष्ठ असला पाहिजे किंवा तो तार्किकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या तर्कबुद्धीला जे पटतं किंवा जे योग्य वाटतं तेच त्यानं स्वीकारलं पाहिजे, तरच संशोधन हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आता प्रामुख्यानं आता हे जे संशोधन आहे हे करत असताना की ज्या काही पायऱ्या आपण अभ्यासणार आहोत, की यामध्ये अभ्यासकामध्ये फारसं एक वाक्यता आपल्याला पाहायला भेटत नाही. की लुडबर्ग नावाच्या विचारवंतांनी जे संशोधनाचे जे काही पायऱ्या आहेत त्या 4 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. PV यंगनी सुद्धा 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत आणि विशेषतः ऑगस्ट कॉम्पनी 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. पण या वादामध्ये आपण न जाता की सर्वसामान्य स्वरूपात आपण जर पाहिलं की ज्या काही सामाजिक संशोधनासाठी ज्या काही पायऱ्याचा किंवा ज्या टप्प्याचा उपयोग केला जातो त्या प्रमुख टप्प्याचा किंवा पायऱ्याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यामध्ये एकूण 7 पायऱ्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यापैकी जी पहिली पायरी आहे किंवा टप्पा आहे ते म्हणजे समस्यासूत्रण, की समस्यासूत्रण म्हणतो आपण. तर समस्यासूत्रण किंवा त्याला साध्या भाषेमध्ये असं म्हणता येईल आपल्याला की विषयाची निवड करणे. पण तुम्हाला परीक्षेमध्ये लिहित असताना सायंटिफिक शब्द जो आहे हे समस्यासूत्रण असंच तुम्हाला लिहावं लागेल किंवा हाच शब्द तुम्हाला वापरावा लागेल. आता प्रामुख्यानं आपण जर पाहिलं की समस्यासूत्रण जे आहे ही संशोधनामधली एक महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे आपला सुरुवातच काय होते की अध्ययन विषयानं सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये एवढं काय विशेष आहे, पण अभ्यास विषयाची निवड करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं एक कौशल्य आहे. म्हणजे प्रामुख्यानं की संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या विषय निवडीमध्ये कसल्याही प्रकारची संदिग्धताही असता कामा नये किंवा गोंधळलेली अवस्था असता कामा नये. या ठिकाणी अशा प्रकारचा संशोधनाचा विषय किंवा तो प्रश्न हा आपला असला पाहिजे. आता समस्यासूत्रण म्हणजे आपण जर पाहिलं म्हणजे यामध्ये आपण काय करतो, 2-3 पैलूवर अधिक भर देतो. की समस्या निवडत असताना किंवा विषय निवडत असताना विशेषतः आपण काय करतो, पहिल्यांदा अभ्यासाचं क्षेत्र आपण निवडतो, नंतर आपण अभ्यासाची व्याप्तीसुद्धा निवडतो या ठिकाणी, आणि विशेषतः कालावधी किती असणार आहे. म्हणजे आपलं संशोधन हे मागच्या 10 वर्षातलं असणार आहे का, मागच्या 15 वर्षातलं असणार आहे का, मागच्या 20 वर्षातलं असणार या ठिकाणी आहे. म्हणजे यासाठी हे कालावधी का निवडतो आपण, कारण तथ्य संकलनाला दिशा मिळावी यासाठी आपण कालावधी हा निश्चित करत असतो. आणि विशेषतः अभ्यासाची व्याप्ती काय असणार आहे, म्हणजे तुम्ही संशोधन विषय निवडल्यानंतर तुमच्या संशोधन विषयाच्या अनुषंगानं तुम्ही कुठल्या पैलूचा अभ्यास तुम्ही करणार आहात. म्हणजे याला काय म्हणतो आपण, अभ्यास विषयाची व्याप्ती असं म्हणतो आपण. म्हणजे कुठले पैलू तुम्ही अभ्यासणार आहात, की समजा तुम्हाला गुन्हेगाराचा अभ्यास करायचा असेल, गुन्हेगारांची एक वैयक्तिक स्थिती आहे, कौटुंबिक स्थिती आहे, सामाजिक स्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे किंवा वगैरे वगैरे म्हणतो आपण. या पैलूचा तुम्ही अभ्यास करणार आहात हे तुम्हाला म्हणजे सांगावं लागतं या ठिकाणी. म्हणजे अभ्यास विषयाची व्याप्तीसुद्धा ठरवावी लागते. हे सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचं योगदान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि विशेषतः की अभ्यास विषय निश्चित झाल्यानंतर की
की तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित अशा प्रकारची तथ्य आहेत, ही तथ्यही संकलित करावी लागतात. म्हणजे यामध्ये साहित्य असतील, लेख असतील वगैरे वगैरे म्हणतो आपण. म्हणजे संशोधन विषयाशी संबंधित जे काही आपल्या महत्त्वाचं आहे, जे सुसंगत ज्ञान आहे, माहिती आहे, या सर्वांचं संकलन हे शास्त्रीय पद्धतीनं अभ्यासकाला हे करावं लागतं या ठिकाणी. आता विशेषतः की समस्या सूत्रणामुळं काय होतं, फायदा काय होतो? एकदा तुमचं समस्या सूत्रण झालं किंवा अभ्यासाचे एक विषय तुम्ही फिक्स केला किंवा निवडला, तर काय होतं की विशेषतः विषयावर लक्ष केंद्रित तुम्हाला करता येतं. म्हणजे विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळं काय होतं, तथ्य संकलनाला ही दिशा मिळत असते या ठिकाणी. म्हणजे अभ्यासक हा भरकटला जात नाही. म्हणजे आपल्याला काय कुठली तथ्य महत्त्वाची आहेत, कुठली तथ्य महत्त्वाची नाहीत, किंवा आपलं माहितीचं संकलन हे कुठून सुरुवात करणं आवश्यक आहे, या संबंधीचा अंदाज हा विषय निवडीमुळं हा येत असतो. म्हणजेच तुमच्या तथ्य संकलन कार्याला अत्यंत चांगल्या प्रकारची दिशा ही तुमच्या विषय निवडीमुळं होत असते. आता प्रामुख्याने उदाहरण जर सांगायचं असेल की समस्या सूत्रण म्हणजे नेमकं काय आहे, की विशेषतः सामान्य विषय क्षेत्रातून एक विशिष्ट पैलू निवडणे. मी काय म्हणतो ते बघा, की सामान्य विषय क्षेत्रातून एक विशिष्ट पैलू निवडणे म्हणजे समस्या सूत्रण आहे. आता प्रामुख्यानं आपण जर पाहिलं, एक काही आपण बरेचसे सामान्य विषयाचा उल्लेख आपण करतो की हा माझा विषय आहे वगैरे संशोधनाचा. आता उदाहरण सांगायचं म्हणजे आपण जर पाहिलं, किंवा महिलांच्या समस्येचा अभ्यास. आता विद्यार्थी मित्र हो बघा, की महिलांच्या समस्येचा अभ्यास असं जर म्हटलं आपण, तुम्हाला करता येईल का? तर काही विद्यार्थी म्हणतील बाबा मला करता येईल, पण असा विषय हा घेता येत नाही, की या विषयामध्ये बरीचशी संदिग्धता आहे. तर महिलांच्या समस्येचा अभ्यास हा विषय कसा आहे, सामान्य स्वरूपाचा आहे. कारण महिलांच्या समस्या ज्या आहेत हे अनेक आहेत, म्हणजे विशेषतः किंवा त्यामध्ये अनेक घटक आहेत. या ठिकाणी तुम्ही जर असं म्हटलात बाबा म्हणजे लातूर जिल्ह्यातील हुंडाबळी स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास, लातूर जिल्ह्यातील घटस्फोटी स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास, किंवा लातूर जिल्ह्यातील परित्यक्ता स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास, म्हणजे स्त्रियांच्या समस्येचा अभ्यास असा विषय घेण्यापेक्षा तुम्ही एक विशिष्ट पैलू जर अभ्यासासाठी निवडला, तर तुम्हाला काय होतं, तुमचं संशोधन हे मर्यादित होतं, तथ्य संकलनाला दिशा मिळते, तुमचं संशोधन हे वेळेमध्ये पूर्ण होतं. म्हणजे संशोधन जे आहे किंवा आपला अभ्यास जो आहे हा वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी विशेषतः आपल्या विषयाला सुद्धा एक मर्यादा पाहिजे, किंवा अभ्यासाचं क्षेत्रसुद्धा तुम्ही निवडलं पाहिजे या ठिकाणी. म्हणजे समस्या सूत्रणामध्ये तुमचं क्षेत्रसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तालुका आहे का, जिल्हा आहे का, एखादा रिजन आहे, याचाही उल्लेख तुमच्या समस्या सूत्रणामध्ये असला पाहिजे या ठिकाणी. तरच काय होतं, आपल्याला त्या संशोधन विषयाला न्याय देता येऊ शकतो या ठिकाणी. किंवा आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, की विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास असा एक हा विषय कसा आहे, एक सामान्य विषय आहे. ह्याचा अभ्यास करता येईल का आपल्याला? करता येणार नाही. कारण या सामान्य विषयाचा विशिष्ट पैलू तुम्ही निवडणे म्हणजेच त्याला समस्या सूत्रण असं म्हणतो आपण. म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास असा विषय घेण्याच्या ऐवजी तुम्ही असं म्हणता विद्यार्थ्याच्या समस्येचा अभ्यास, ह्याच्यामध्ये फार गोंधळलेली अवस्था आहे. मग कुठल्या विद्यार्थ्याच्या समस्येचा अभ्यास? शालेय विद्यार्थ्याच्या समस्येचा अभ्यास, का महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास, का व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात की त्यांचा अभ्यास, का वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या समस्येचा अभ्यास? म्हणजे असा गोंधळ आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही असं सरळ म्हणा की समस्या सूत्रणामध्ये विशेषतः विषय निवडीमध्ये असं लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील असं म्हणू शकतो आपण, लातूर शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येचा समाजशास्त्रीय अभ्यास हा विषय कसा आहे बघा, एकदम भारदस्त आहे. म्हणजे अशा प्रकारे की समस्या सूत्रण म्हणजे नेमकं काय, की सामान्य विषयातून एक विशिष्ट पैलू निवडणे, ह्याला काय म्हणतो आपण? समस्या सूत्रण असं या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे हे झाली संशोधनाची पहिली पायरी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं की प्रत्येक संशोधकाला की संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी एक चांगल्या विषयाची निवड ही आपल्याला करावी लागते या ठिकाणी. आता त्यानंतर संशोधनाची जी दुसरी पायरी आहे किंवा दुसरा टप्पा आहे असं म्हणतो आपण, ते म्हणजे निरीक्षण. आता विषय निश्चित केल्यानंतर आपण काय करतो, की संशोधनाचा एकदा विषय निश्चित झाल्यानंतर की संशोधनाशी संबंधित किंवा संशोधनाचे जे काही संबंधित आहेत पैलू म्हणतो आपण, त्या सर्वांचं आपण काय करतो, निरीक्षण करतो. की निरीक्षणाद्वारे आपण काय करतो, माहिती जमा करत असतो. निरीक्षण ही पायरीसुद्धा आहे किंवा निरीक्षण हे तथ्य संकलनाचं तंत्रसुद्धा आहे. पण इथं आपण एक स्टेप म्हणून आपण पाहणार आहोत. आता निरीक्षण किंवा त्याला इंग्लिशमध्ये ऑब्झर्वेशन असं म्हणतो आपण. तर निरीक्षण म्हणजे नेमकं काय, की निरीक्षण म्हणजे जे जे घडतं ते पाहणे नव्हे, हे लक्षात घ्या. आपण ढोळमाळ असं म्हणतो आपण, जे जे पाहतो म्हणजे ते निरीक्षण. तर तो अर्थ हा संकुचित स्वरूपाचा आहे. मग पद्धतशीररित्या किंवा हेतुपूर्वक पाहणे म्हणजे निरीक्षण. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं, एखाद्या समूहाकडं, एखाद्या घटनेकडं, एखाद्या प्रसंगाकडे म्हणजे आपण पद्धतशीरपणे किंवा हेतुपूर्वक पाहणे म्हणजे काय, निरीक्षण असं म्हणतो आपण या ठिकाणी. आता निरीक्षण हे
हे अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. म्हणजे संशोधकाची निरीक्षण शक्ती कशी आहे यावर निरीक्षणाचं यश हे अवलंबून आहे. म्हणजे संशोधक निरीक्षण करत असताना विशेषतः तो वस्तुनिष्ठ असला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या मताचा, विचाराचा, भावनेचा, कल्पनेचा, जातीचा, धर्माचा म्हणजे निरीक्षणावर काय कसल्याही प्रकारचा प्रभाव संशोधकानं पडू देता कामा नये. तरच संशोधन हे काय होईल, निपक्षपाती होऊ शकते या ठिकाणी. किंवा निरीक्षण करत असताना संशोधकाच्या मनामध्ये किंवा निरीक्षकाच्या मनामध्ये पूर्वग्रहही असता कामा नये. म्हणजे तो काय पूर्वग्रह जर असतील एखाद्या विशिष्ट समूहाबद्दल, जाती धर्माबद्दल, तर काय होईल की निरीक्षण जे आहे हे निपक्षपाती होऊ शकते या ठिकाणी. म्हणजे आपलं जे निरीक्षण आहे हे पूर्वग्रहयुक्त असू नये किंवा आपलं संशोधक किंवा निरीक्षक हा तो कसा असला पाहिजे, निपक्षपाती असला पाहिजे. तरच तो निरीक्षण हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्या ठिकाणी. आणि निरीक्षण करत असताना आणखी एक संशोधन काळजी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे विषयाशी सुसंगत आहे, जे विषयाशी संबंधित आहे अशाच घटनांचं, अशाच पैलूंचं आपण काय केलं पाहिजे, अगदी व्यवस्थितपणे निरीक्षण हे केलं पाहिजे. आता निरीक्षणाचे तसे अनेक प्रकार आहेत, पण या ठिकाणी आपण तिथं पाहण्याची फारशी गरज नाही. म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण आहे, अप्रत्यक्ष निरीक्षण आहे किंवा सहभागी निरीक्षण आहे, असहभागी निरीक्षण आहे, सामूहिक निरीक्षण या ठिकाणी आहे. म्हणजे संशोधक आता प्रत्यक्ष निरीक्षण आपण जर पाहिलं म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष असतो त्याला आपण प्रत्यक्ष निरीक्षण असतं म्हणतो. एखादी समजा उदाहरणार्थ योगायोगाने एखादी जाती दंगल आपल्या शहरामध्ये चालू आहे, योगायोगाने आपण तिथे उपस्थित आहात, तर तुम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करता येतं. व ही जाती दंगल कुठून सुरू झाली, कुणी सुरू केली, कशामुळे सुरू झाली वगैरे वगैरे म्हणतो आपण. म्हणजे इथं तुम्ही काय प्रत्यक्षदर्शी आहात. पण कदाचित असं वाटलं तुम्हाला जाती दंगलीचा अभ्यास करायचा आहे, पण तुम्हाला म्हणजे घटना ही जाती दंगल ही 15 दिवसापूर्वी घडलेली आहे. पण तुम्ही काय करू शकता, मग जे प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आहेत की अशा व्यक्तीच्या भेटी घेऊन की त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. ह्याला काय म्हणतो आपण, अप्रत्यक्ष निरीक्षण असं म्हणतो आपण या ठिकाणी. म्हणजे प्रामुख्यानं की निरीक्षणाचे जे काही अनेक प्रकार आहेत, तर संशोधक हा आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकाराचा अवलंब हा निरीक्षण पद्धतीमध्ये तो करत असतो. पण तसं पाहिलं तर की नैसर्गिक शास्त्रामध्ये निरीक्षण हे सोयीचं आहे, कारण तिथं अभ्यासावर नियंत्रण ठेवणं हे सोयीचं आहे. पण सामाजिक शास्त्रामध्ये निरीक्षण करणं कारण हे फार जिकरीचं काम आहे किंवा अत्यंत ते गुंतागुंतीचं काम आहे. कारण सामाजिक शास्त्रामध्ये आपली व्यक्ती आणि समाज हीच आपली प्रयोगशाळा असते, त्यामुळे इथे निरीक्षण करणं थोडं कठीण काम आहे असं आपण या ठिकाणी सांगता येईल. तरी पण आपण सामाजिक शास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये अभ्यासक जेव्हा कुठल्याही संशोधन विषयाच्या अनुषंगानं अभ्यास करत असतो, माहिती जमा करत असतो, तेव्हा तो अगदी तटस्थपणे, निपक्षपातीपणे काय करत असतो, मग तो घटनाचं निरीक्षण करत असतो. आणि निरीक्षणाच्याद्वारे संशोधनाशी संबंधित जी काही योग्य माहिती आहे किंवा जी काही सत्य माहिती आहे ती सत्य माहिती तो संकलित करत असतो. म्हणजे निरीक्षण हे सुद्धा शास्त्रीय पद्धतीची एक महत्त्वाची पायरी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरी पायरी आहे म्हणजे वर्गीकरण किंवा टप्पा म्हणतो आपण किंवा क्लासिफिकेशन. आता वर्गीकरण हे सुद्धा शास्त्रीय पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी. क्लासिफिकेशन असं म्हणतो आपण त्याला. आता विशेषतः की एखादा आपण काय संशोधन आपण पहिली स्टेप काय पाहिली, समस्यासूत्रण. त्यानंतर आपण काय केलं, दुसरी स्टेप काय पाहिली, निरीक्षण. तर निरीक्षणानंतर आपण काय करतो म्हणजे वर्गीकरण. म्हणजे तुम्ही जमा केलेल्या माहितीचं वर्गीकरण करतो. म्हणजे संशोधक हा कुठल्याही समस्येच्या अनुषंगानं, संशोधन विषयाच्या अनुषंगानं निरीक्षण तंत्राद्वारे किंवा अन्य कुठल्या तंत्राद्वारे तो काय करत असतो, आपल्या अभ्यास विषयाशी संबंधित माहिती, उद्दिष्टाशी संबंधित माहिती, प्रकरणाशी संबंधित माहिती किंवा गृहीतकृत्याशी संबंधित माहिती तो काय करत असतो, संकलित करत असतो. मग तो कुठलंही तंत्र वापरू शकतो या ठिकाणी. मुलाखत आहे, प्रश्नावली आहे, निरीक्षण आहे, सर्वेक्षण आहे वगैरे वगैरे म्हणतो आपण. म्हणजे या विविध तंत्राच्या साहाय्यानं प्राथमिक स्वरूपाची माहिती, द्वितीयक स्वरूपाची माहिती तो संकलित करत असतो. आता ही संकलित जी माहिती असते ही म्हणजे संशोधकांना जमा केलेली जी माहिती म्हणतो आपण, ही माहिती अस्ताव्यस्त असते, ही माहिती गुंतागुंतीची असते किंवा ही माहिती सर्वच माहिती काही उपयुक्त स्वरूपाची नसते. काही माहिती जास्त महत्त्वाची असते, काही माहिती कमी महत्त्वाची असते, काही माहिती एकदम निकामीसुद्धा असते. मग हे विशेषतः संशोधकाला या संबंधीची काळजी घ्यावी लागते. म्हणजे वर्गीकरण माझा शेवटी आपण पाहतो की वर्गीकरण हे जरी महत्त्वाचं असलं तर संशोधकाची भूमिका यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे यासाठी म्हणजे यातून काय म्हणजे संशोधनाच्या माध्यमातून जी काही आपण माहिती जमा करत असतो ही माहिती म्हणजे विशेषतः वर्गीकरणाचा आधार वापरून आपण या ठिकाणी त्याचा आपण एक अर्थ प्राप्त करून देत असतो या ठिकाणी. म्हणजे विशेषतः आता आपण जर पाहिलं की समजा उदाहरणार्थ सांगायचं असेल पण आता वर्गीकरण कसं करायचं,
क्लासिफिकेशन कसं करायचं जमा केलेल्या माहितीचं म्हणतो आपण. त्यासाठी एक उदाहरण मी सांगतो या ठिकाणी. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादा विषय घ्या तुम्ही या ठिकाणी, वा लातूर शहरातील बालकामगाराचा समाजशास्त्रीय अभ्यास असा आपण विषय या ठिकाणी घेतलेला आहे. आता या बालकामगार समजा लातूर शहरामध्ये किती आहेत, समजा 1000 आहेत, तर आपण किती घेतले, 300 बालकामगार घेतले. त्यांच्या मग मुलाखती घेतल्या वगैरे वगैरे. आपण काय वेगळ्या तंत्राच्या माध्यमातून आपण काय केलं, त्यांची माहिती, कुटुंबाची माहिती, त्या जिथं ते काम करतात त्या तिथली माहिती आपण या ठिकाणी जमा केली या ठिकाणी. आता जमा केलेली जी माहिती आहे ही अस्ताव्यस्त असते या ठिकाणी, पण त्याचं वर्गीकरण केल्याशिवाय आपल्याला त्याचं कार्यकारण संबंधही शोधता येत नाही या ठिकाणी. मग आता ह्याचं वर्गीकरण कसं करायचं, लातूर शहरातील बालकामगाराचा समाजशास्त्रीय अभ्यास असा तुम्ही विषय घेतलेला आहे, तर तुम्ही वर्गीकरण कसं करू शकता. ते समजा बालकामगाराचं वयाच्या आधारे वर्गीकरण करू शकता, त्याचं जातीच्या आधारे वर्गीकरण करू शकता, धर्माच्या आधारे वर्गीकरण करू शकता, किंवा व्यावसायिक ठिकाणाच्या आधारे वर्गीकरण करू शकता. म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे बालकामगार किती आहेत, MIDCमध्ये काम करणारे बालकामगार किती आहेत, किंवा गॅरेजवर काम करणारे बालकामगार किती आहेत, किंवा वीटभट्टीवर काम करणारे बालकामगार किती आहेत. म्हणजे व्यावसायिक ठिकाणाच्या आधारे सुद्धा त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण हे करता येऊ शकते या ठिकाणी. मग ह्याला म्हणायचं वर्गीकरण. किंवा आणखी एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, किंवा लातूर शहरातील भिकाऱ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. लातूर शहरातील भिकाऱ्यांची संख्या ही किती आहे असं गृहीत धरू आपण, 500 आहे. पैकी तुम्ही किती घेतले अभ्यासासाठी, 200 घेतले. त्यांच्या मुलाखतीद्वारे काय बरीचशी माहिती तुम्ही जमा केली असं गृहीत धरूयात आपण या ठिकाणी. आणि आपण आता वर्गीकरण कसं करायचं या ठिकाणी, म्हणजे कुठलं तरी समान गुणधर्माच्या आधारे आपण काय करू शकतो, या भिकाऱ्यांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणजे आता प्रामुख्याने आपण जर पाहिलं की जातीच्या आधारे वर्गीकरण करू शकता, धर्माच्या आधारे वर्गीकरण करू शकता, व त्यांची जी शरीरयष्टी आहे त्याच्याही आधारे वर्गीकरण करू शकता. म्हणजे अंध भिकारी किती आहेत, डोळे भिकारी किती आहेत, पांगळे भिकारी किती आहेत, शारीरिकदृष्ट्या धडधाकट भिकारी किती आहेत, म्हणजे अशाही पद्धतीचं, किंवा वृद्ध भिकारी किती आहेत, किंवा त्याच्यामध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, लहान मुलं किती आहेत, अशाही पद्धतीनं तुम्ही वर्गीकरण हे करू शकता. म्हणजे वर्गीकरण केल्याशिवाय तुम्ही जमा केलेल्या माहितीला अर्थ प्राप्त होत नाही, किंवा कार्यकारण संबंधाचा शोधही घेता येत नाही. यासाठी संशोधन करत असताना प्रत्येक संशोधकानं काय केलं पाहिजे, आपण जी जमा केलेली माहिती आहे, जे काही तथ्यसंकलन आहे, या तथ्यसंकलनाचं शास्त्रीय पद्धतीचा वापर करून, किंवा समान गुणधर्माच्या आधारे किंवा साधर्म्याच्या आधारे आपण त्याचं वर्गीकरण करणं हे आवश्यक या ठिकाणी आहे. तरच काय होतं की आपल्या संशोधनाला अर्थ हा प्राप्त होतो. आता त्यानंतर पुढची जी पायरी आहे ते म्हणजे गृहीत कृत्य. गृहीत कृत्य तसा शब्द थोडा अवघड आहे. गृहीत कृत्य म्हणतो आपण, त्याला अभिमुखम असं म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला हायपोथेसिस असं म्हटलं जातं. आता तसं सोपंसुद्धा आहे, समजलं तर खूप सोपं आहे, नाही समजलं तर थोडं कठीणसुद्धा आहे. तर गृहीत कृत्य म्हणजे काय, मी साध्या भाषेत सांगतो या ठिकाणी, पण तुम्हाला ते परीक्षेत लिहिता येणार नाही. गृहीत कृत्य हेच शब्द तुम्हाला तिथं वापरावं लागेल. गृहीत कृत्य म्हणजे काय, तुम्हाला समजण्यासाठी, विद्यार्थ्यासाठी, की आपण मनाशी बांधलेला एक कयास असतो तो, किंवा तो एक आपला अंदाज असतो, किंवा आपण एक अनुमान ते असतं त्या ठिकाणी, त्याला काय म्हणतो आपण, गृहीत कृत्य असतं म्हणतो आपण. उदाहरणार्थ सांगायचं बघा, की हवामानशास्त्र किंवा वेधशाळा ही काय करते, उदाहरणार्थ समजा येणाऱ्या 5 दिवसानंतर कोकण किनारपट्टीवर ताशी 200 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी कोकण किनारपट्टीच्या जवळ जे काही मच्छीमार आहेत की त्यांनी समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये, हे त्यांचं अनुमान या ठिकाणी आहे. किंवा आपण समजा एक आभाळ आला असेल, खूप आभाळ आला, पण तर आपला अनुमान काय करतो, व आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे आपला हा अंदाज असतो ना या ठिकाणी. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा प्रकारचे अनुमान, अशा प्रकारचे अंदाज, अशा प्रकारचा कयास आपणही मांडत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये, गृहीत कृत्य असं म्हणतो आपण. म्हणजे गृहीत कृत्य ही जी आहेत ही संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणजे प्रत्येक संशोधकाला संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी एक 5-6 गृहीत कृत्य ही मांडावी लागतात. आणि गृहीत कृत्य ही कशी असतात, ही दीपस्तंभासारखी असतात. म्हणजे संशोधनाला दिशा देण्याचं काम ही गृहीत कृत्य करत असतात. म्हणजे संशोधन तुम्ही कसं करावं, की संशोधनासंबंधीची माहिती तुम्ही कशा पद्धतीने जमा करावी, कुठून जमा करावी, कुणाकडून जमा करावी, या संबंधीचं अप्रत्यक्ष ज्ञान हे आपण मांडलेल्या गृहीत कृत्यामुळे होत असते या ठिकाणी. आता गृहीत कृत्य म्हणजे नेमकं अंदाज केलेले विधान नाही या ठिकाणी, किंवा त्याला स्वरकल्पनासुद्धा असं म्हणता येत नाही. असं म्हणतो आपण की मराठीमध्ये व चकोर पक्षी चांदणे पितो वगैरे, ही केवळ काय कविकल्पनाच आहे. म्हणजे गृहीत कृत्य अंदाजाने केलेलं ते विधान नसते या ठिकाणी. म्हणजे गृहीत कृत्याला वास्तवाचा आधार असतो. म्हणजे एखादा संशोधक, एखादा अभ्यासक जेव्हा तो गृहीत कृत्याची मांडणी करतो तेव्हा त्याचं काही पूर्वज्ञान असतं, त्याचा अभ्यास असतो, त्याचं चिंतन असतं, त्याचं एक ऑब्झर्वेशन असतं या ठिकाणी. या निरीक्षणाच्या आधारे, चिंतनाच्या आधारे, अभ्यासाच्या आधारे, पूर्वज्ञानाच्या आधारे तो काय करतो, आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने तो अशा प्रकारची गृहीत कृत्य मांडण्याचं तो काम करत असतो.
म्हणजे आता आणि विशेषतः गृहीत कृत्य हे काही अवास्तव नसते या ठिकाणी, की त्याला एक वास्तवाचा आधार असतो. आता उदाहरण मी असं म्हणालो तुम्हाला, झोपडपट्टीमध्ये बाल गुन्हेगाराचं प्रमाण हे जास्त असतं. आता हे उगीच कल्पना आहे का हे, किंवा मला असं वाटलं या ठिकाणी, किंवा मला बऱ्याचशा निरीक्षणातून असं दिसून आलेलं आहे की झोपडपट्टीमध्ये बाल गुन्हेगारांची संख्या ही जास्त असते. म्हणजे मी काही जे विधान करतो, मी काही जे गृहीत कृत्य करतो मांडतो, त्याला वास्तवाचा आधार असतो. त्याशिवाय कुठलाही अभ्यासक हा अशा प्रकारचं विधानही करू शकत नाही. आणि विशेषतः गृहीत कृत्य काही हे अंतिम विधान नसतं, हे लक्षात घ्या. म्हणजे गृहीत कृत्य हे अंतिम विधान नसतं म्हणजे काय, म्हणजे ते बरोबरही असू शकतं, ते चूकही असू शकतं, ते योग्यही असू शकतं किंवा ते अयोग्यही असू शकतं या ठिकाणी. म्हणजे गृहीत कृत्य जे आहेत म्हणतो आपण, हे गृहीत कृत्याची तुम्हाला तपासणी करावी लागते. म्हणजे आपण मानलेलं गृहीत कृत्य जे आहे हे बरोबर आहे का चूक आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, याची शहानिशासुद्धा की संशोधकाला प्राप्त माहितीच्या किंवा प्राप्त तथ्याच्या आधारे करावी लागते. आता आणखी एक उदाहरण मी सांगतो या ठिकाणी, की गृहीत कृत्याच्या संदर्भात आपण जर पाहिलं की समजा तुम्ही ज्या परिसरात राहतात, जिथं कुठं तुम्ही राहत असाल, तिथं समजा एखादी 80 वर्षाची वयोवृद्ध म्हातारी आहे किंवा एखादा पुरुष आहे, तर आपण काय केलं, समजा सकाळी उठल्यानंतर असं त्या घराच्या समोर खूप गर्दी जमा झाली किंवा अंत्ययात्रेची तयारी चालू आहे, की माणसं रडत आहेत आणि एक 200-400 लोकांचा जमाव तिथं थांबलेला आहे. तर आपण अंदाज काय करतो, आपण अनुमान काय करतो या ठिकाणी, बहुतेक त्या घरातली जी वयोवृद्ध म्हातारी आहे ती म्हातारी मेली असेल. आपल्याला जिज्ञासूपोटी उत्सुकतेपोटी आपण थोडं जाऊन चौकशी करतो, पुढं जाऊन वगैरे थोडं, व काय झालं नेमकं, कोण वारलं आहे, कुणाचा मृत्यू झालेला आहे. कुणीतरी सांगतं आपल्याला ती वयोवृद्ध म्हातारी जिवंत आहे, पण दुसराच माणूस कुणीतरी मेलेला आहे. मग तुम्ही गृहीत काय धरलं होतं अगोदर, ती वयोवृद्ध म्हातारी तिचा मृत्यू झालेला आहे, पण नंतर माहिती घेतल्यानंतर तुम्हाला असं समजलं की काय म्हातारी जिवंत आहे पण दुसरा माणूस हा गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे एक अंदाज किंवा कयास किंवा गृहीत कृत्य आपण दैनंदिन जीवनामध्ये हे मांडत असतो किंवा तशा प्रकारचं ते विधान आपण व्यक्त करत असतो त्या ठिकाणी. आणि ही गृहीत कृत्य ही संशोधनाला दिशा देण्याचं काम हे करत असतात. आणि विशेषतः आपण जर पाहिलं, गृहीत कृत्य हे काय मांडत असताना ते प्रचितीक्षमसुद्धा असलं पाहिजे, हेही काळजी संशोधकांना घेतली पाहिजे या ठिकाणी. म्हणजे गृहीत कृत्याची म्हणजे प्रचिती घेता आली पाहिजे, त्याची अनुभूती घेता आली पाहिजे, त्याची शहानिशा करता आली पाहिजे, त्याची पडताळणी करता आली पाहिजे. म्हणजे प्रचितीक्षम जर गृहीत कृत्य असेल तरच ते गृहीत कृत्य हे शास्त्रीय आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता उदाहरण सांगितलं आपण, भूताने पछाडलेल्या व्यक्ती विचित्र वर्तन करतात. मी काय म्हणालो बघा, भूताने पछाडलेल्या व्यक्ती विचित्र वर्तन करतात. आता हे गृहीत कृत्य होऊ शकेल का, होऊ शकणार नाही. कारण का, मुळात भूताचंच अस्तित्व हे शंकातीत आहे. भूत आहे की नाही हे तुम्हीही सांगू शकत नाही, मीही सांगू शकत नाही या ठिकाणी. त्यामुळं अशा प्रकारचं विधान की ज्या विधानाची तुम्हाला प्रचिती घेता येत नाही किंवा करता येत नाही, अशा विधानालाही आपल्याला गृहीत कृत्य असं म्हणता येत नाही. किंवा पाप वाढले म्हणून पाऊस पडत नाही. आता हे जर आपण अंदाज मांडला तर काय याचाही कुठं काही संबंध नाही या ठिकाणी. म्हणजे याही विधानाची किंवा याही अनुमानाची गृहीत कृत्याची आपल्याला प्रचिती घेता येत नाही. म्हणजे गृहीत कृत्य हे कसं असावं, ते स्वैर नसावं किंवा ते प्रचितीक्षम असावं. अशाच गृहीत कृत्याला आपण काय म्हणू शकतो, ते शास्त्रीय स्वरूपाचं गृहीत कृत्य आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. म्हणजे हे शास्त्रीय पद्धतीमधली एक महत्त्वाची पायरी आहे, ते म्हणजे काय, गृहीत कृत्याची मांडणी करणे. त्यानंतर पुढची जी पायरी आहे ते म्हणजे पडताळणी. तर प्रामुख्यानं पडताळणी किंवा त्याला व्हेरिफिकेशन असं म्हणतो आपण, की संशोधकाला की पडताळणीसुद्धा करावी लागते या ठिकाणी. आता हे बघा की संशोधन करत असताना आपण काय करतो, संशोधन म्हणजे काय करतो, शेवटी एखादा विषय निवडतो, तो विषय निवडल्यानंतर आपण काय करतो, त्याचं उद्दिष्ट ठरवतो, त्याची गृहीत कृत्य मांडतो आपण, तथ्य संकलनाचं तंत्र ठरवतो आपण, आणि त्या तंत्राच्या सहाय्यानं म्हणजे मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण, सर्वेक्षण वगैरे म्हणतो आपण, या तंत्राच्या सहाय्यानं आपण काय करतो, आपल्या संशोधन विषयासंबंधीची एक सखोल माहिती आपण संकलित करत असतो त्या ठिकाणी. आता एक लक्षात घ्या, अभ्यास करणाराही सजीव असतो, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तोही सजीव असतो त्या ठिकाणी. म्हणजे आपले उत्तरदाते जे आहेत ते सुद्धा सजीव असतात. त्यामुळे काय होतं, मग आपण ज्यावेळेस आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगानं उत्तरदात्याकडून माहिती प्राप्त करत असतो किंवा संकलित करत असतो, की सर्वच उत्तरदाते आपल्याला खरी माहिती सांगतील याची खात्री देता येत नाही, किंवा मिळालेली माहिती अगदी योग्यच असेल असंही आपण हमी देऊ शकत नाही. म्हणून शेवटी बघा की संशोधनाचा आत्मा काय आहे, तुम्ही जमा केलेली माहिती आहे.
किंवा तुम्ही जमा केलेली तथ्य आहेत. म्हणजे या तथ्याच्या आधारेच तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे सिद्धांत किंवा चांगल्या प्रकारचे निष्कर्ष मांडता येतात. जर तथ्य चुकली, माहिती चुकली तर काय निष्कर्ष चुकू शकतात किंवा तुमचं संशोधन हे वाया जाऊ शकते या ठिकाणी. म्हणजे यासाठी तुम्ही काय करणं आवश्यक आहे की संशोधन करत असताना अगदी वास्तव स्वरूपाची तथ्ये, सत्य स्वरूपाची तथ्ये किंवा माहिती संकलित करणं हे आवश्यक या ठिकाणी. म्हणजे ही आपण जर सत्य माहिती प्राप्त केली तर काय होतं या ठिकाणी की संशोधन हे अत्यंत व्यवहारिक स्वरूपाचं होऊ शकते या ठिकाणी. पण आता मी हे सांगत होतो की तुम्हाला जे काही तुम्ही तथ्य संकलित करता की संशोधकाला की संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी काय करावं लागतं, जमा केलेल्या तथ्याची सुद्धा शहानिशा करावी लागते किंवा ती पडताळणी करावी लागते की काही लोक किंवा काही उत्तरदाते, काही व्यक्ती, काही संस्था, काही समूह ज्यांच्याकडून तुम्ही माहिती घेतलेली आहे की असे लोक तुम्हाला फसवू शकतात, तुमची दिशाभूल करू शकतात किंवा तुम्हाला मिसगाईड करू शकतात किंवा तुम्हाला अपूर्ण माहिती देऊ शकतात, चुकीची माहिती देऊ शकतात. म्हणजे यासाठी काय करावं लागतं तुम्हाला की त्या जमा केलेल्या माहितीची सुद्धा पडताळणी करावी लागते किंवा शहानिशा करावी लागते किंवा जमा केलेली माहिती किंवा तथ्य हे बरोबर आहेत का चूक आहेत याचंही तुम्हाला खात्रीही करून घ्यावी लागते त्या ठिकाणी. आणि त्याशिवाय त्यानंतर तुम्ही जे काही हे म्हणता गृहीतकृत्ये तुम्ही मांडता. प्रत्येक संशोधक हा काय करतो की संशोधनाच्या सुरुवातीला गृहीतकृत्याची मांडणी करत असतो त्या ठिकाणी. शेवटी कसं आहे तुम्हाला गृहीतकृत्याची सुद्धा पडताळणी करावी लागते त्या ठिकाणी. म्हणजे संशोधनाच्या सुरुवातीला आपण ती गृहीतकृत्ये मांडलेली असतात आणि आपण जी काही मांडलेली 5-6 गृहीतकृत्ये या ठिकाणी आहेत आणि त्या गृहीतकृत्याच्या अनुषंगाने आपण काय करतो, माहिती जमा करतो किंवा तथ्य संकलन करतो. जमा केलेली माहिती, आणलेली मांडलेली गृहीतकृत्ये जर यांच्यामध्ये जर सुसंगती आढळली तर ह्याचा अर्थ आहे तुमचे गृहीतकृत्ये बरोबर आहेत. किंवा तुम्ही मांडलेले गृहीतकृत्ये आणि तुम्ही जमा केलेली माहिती किंवा तथ्य याच्यामध्ये जर विसंगती आढळली तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मांडलेले गृहीतकृत्ये 1, 2 वगैरे किंवा 3 असतील हे चुकीचे ठरलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला गृहीतकृत्याची सुद्धा पडताळणी करावी लागते. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की या पडताळणीच्या माध्यमातूनच आपल्याला काय होतं बघ की कार्यकारण संबंधाचा शोधसुद्धा घेता येऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या घटनेपाठीमागची कारणं या पडताळणीच्या माध्यमातून आपल्याला शोधता येऊ शकतात. हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल यामध्ये की पडताळणीमध्ये काय विशेषतः तुम्हाला गृहीतकृत्याची पडताळणी करावी लागते, तथ्याची पडताळणी करावी लागते आणि आणखी विशेष म्हणजे आपण जे काही मांडलेले निष्कर्ष या ठिकाणी आहेत त्या निष्कर्षाची सुद्धा काही अंशी तुम्हाला पडताळणीही करावी लागते. म्हणजे पडताळणी हे सुद्धा शास्त्रीय पद्धतीमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे किंवा पायरी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरची पुढची पायरी आहे ते म्हणजे पूर्वकथन. आता पूर्वकथन जे म्हणतो आपण, आता या ठिकाणी पूर्वकथन म्हणजे नेमकं काय की विशिष्ट परिस्थिती असता नेमकं काय घडेल हे अगोदर सांगणे म्हणजे काय पूर्वकथन. विशिष्ट परिस्थिती असता नेमकं काय घडेल हे अगोदर सांगणे याला काय म्हणायचं, पूर्वकथन. आता पूर्वकथनाला वास्तवाचा आधार असतो. आता पूर्वकथन म्हणजे भविष्य नाही हे लक्षात घ्या. पूर्वकथन म्हणजे कल्पनासुद्धा नाही, कारण कल्पना ही शेवटी कसं आहे कल्पनेला, भविष्याला वास्तवाचा आधार नसतो. पण आपण जे काही पूर्वकथन करतो म्हणजे सामाजिक शास्त्रामधला संशोधक, अभ्यासक जे काही आपण पूर्वकथन करतो किंवा पूर्वकथन करावं लागतं या पूर्वकथनाला एक वास्तवाचा आधार असतो. त्या आधारे आपण काय करतो हे पूर्वकथन करत असतो या ठिकाणी. आणि पूर्वकथनामुळं काय होतं की संभाव्य जे परिणाम आहेत, समाजावर होणारे संभाव्य परिणाम याची जाणीवही आपल्याला होत असते त्या ठिकाणी. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं म्हणजे विशिष्ट परिस्थिती असेल तर विशिष्ट घटना घडेल हे अगोदर सांगणे ह्याला काय म्हणतो आपण, पूर्वकथन म्हणतो त्या ठिकाणी. म्हणजे भविष्यामध्ये अचूक काय घडू शकते या ठिकाणी ते अगोदर हे आपल्याला सांगता येऊ शकतं. कशाच्या आधारे, तुम्ही केलेल्या संशोधनाच्या आधारे, तुम्ही संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हे तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्वासार्ह स्वरूपाचं पूर्वकथन हे अभ्यासक किंवा संशोधक हे करत असतात. आता उदाहरण आपण जर पाहिलं की भंगलेल्या कुटुंबामध्ये अनैतिक वातावरण असेल किंवा शेजारी जर खराब असतील किंवा तिथं जर वाईट संगत असेल तर काय होईल, अशा मुलामध्ये बालगुन्हेगारांचं प्रमाण हे वाढू शकते या ठिकाणी. अशा प्रकारचं पूर्वकथन तुम्ही करू शकता या ठिकाणी. किंवा आपण जर पाहिलं आणखी सांगायचं म्हणजे आता ही जी सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, शासनाची धोरणं एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं या ठिकाणी, सध्याचं जर वातावरण असं जर पाहिलं या ठिकाणी तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये की मद्यपानाचं प्रमाण आता जे समजा 10% आहे तर 20% असेल येणाऱ्या एका 10 वर्षानंतर. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, पूर्वकथन म्हणतो या ठिकाणी. किंवा आंतरपिढी संघर्षाचं प्रमाण जे आहे म्हणजे हे आणखी प्रमाण प्रचंड वाढू शकेल या ठिकाणी. किंवा निराधार वृद्धांचं प्रमाण जे आहे येणाऱ्या भविष्यामध्ये ते आणखी वाढू शकते या ठिकाणी. म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं, वेगवेगळ्या समस्येच्या अनुषंगानं आपण एक माहिती घेत असतो, संशोधन करत असतो, तथ्य संकलन करत असतो या ठिकाणी. या संकलित तथ्याच्या आधारे भविष्यामध्ये काय होऊ शकतं, त्या समस्येची तीव्रता, त्या समस्येची परिणामकारकता, त्या समस्येचं गांभीर्य, त्या समस्येचे होणारे समाजावरील परिणाम हे आपल्याला पूर्वकथनाच्याद्वारे सांगता येऊ शकतात. म्हणजे भविष्यामध्ये
काय घडू शकतं याचा अंदाज हे आपण आज सांगत असतो त्या ठिकाणी. म्हणजे संभाव्य परिणाम जे आहेत आणि यामुळं काय होतं मग की शासनाला प्रशासनाला उपाययोजना करणं हे शक्य होतं त्या ठिकाणी. म्हणजे दारिद्र्यासंबंधीची उपाययोजना असेल, बेरोजगारासंबंधीची उपाययोजना असेल, वृद्धासंबंधीची उपाययोजना असेल, अपंगासंबंधीची उपाययोजना असेल. म्हणजे भविष्यामध्ये जे गंभीर परिणाम आहेत या एखाद्या समस्येचे गंभीर परिणाम जर होणार असतील तर शासन काय करतं मग त्या समस्येच्या निराकरणासाठी आज एक दूरगामी स्वरूपाचं धोरण हे ठरवू शकते त्या ठिकाणी किंवा त्या समस्येच्या अनुषंगानं काही योजनासुद्धा त्या ठिकाणी आखू शकते त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे संभाव्य जे परिणाम आहेत ते संभाव्य परिणामाची जाणीव आपणाला पूर्वकथनाच्या माध्यमातून अगोदर होते. त्याचा फायदा हा समाजाच्या प्रगतीसाठी होतो, समाजाच्या विकासासाठी होतो, समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा होत असतो. म्हणजेच शास्त्रीय पद्धतीमध्ये पूर्वकथन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची पायरी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि शेवटची पायरी म्हणजे किंवा टप्पा जो आहे ते म्हणजे सामान्यीकरण, जनरलायझेशन असं आपण त्याला म्हणतो. की सामान्यीकरण म्हणजे नेमकं काय? सामान्यीकरण म्हणजे विशिष्ट परिस्थितीत लागू पडणारे समाजशास्त्रीय तत्त्व, विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू पडणारे समाजशास्त्रीय तत्त्व त्याला काय म्हणतो आपण? सामान्यीकरण म्हणतो त्या ठिकाणी. आणि सामान्यीकरणामध्ये विशेषतः आपण जर पाहिलं की विशिष्ट परिस्थितीत लागू पडणारे तत्त्व, सिद्धांत किंवा नियम किंवा निष्कर्ष याचा अंतर्भाव आपण या ठिकाणी करत असतो. आणि हे नियम आणि हे सिद्धांत जे आहेत हे आपण काय करतो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते लागू करत असतो त्या ठिकाणी. आता लोकसंख्या वाढ व आर्थिक प्रगती यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजे आर्थिक प्रगती होऊ लागल्यानंतर बघा, आर्थिक प्रगती जर होत असेल एखाद्या समाजामध्ये, आर्थिक प्रगती जर होत असेल तर काय होतं की वैद्यकीय सुविधा निर्माण होतात, बालमृत्यूदर हा कमी होतो, लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी मदत होते. मग आता हे जे आपण जर हे नियम आहे किंवा हे तत्त्व आहे आपण असं गृहीत धरूयात, आपण मराठवाड्यातला हा अभ्यास केला आणि असं सांगितलं आपण व आर्थिक प्रगती होऊ लागल्यानंतर काय होतं की वैद्यकीय सुविधा निर्माण होतात आणि बालमृत्यूदर हा कमी होतो. मग या नियमाचं म्हणजे हा नियम जो आहे हा आपण विदर्भासाठी सुद्धा लागू करतो. आपण समजा मराठवाड्यातला अभ्यास करून हा जर नियम ठरवला असेल तुम्ही या ठिकाणी, म्हणजेच कोणता? आर्थिक प्रगती होऊ लागल्यानंतर काय की वैद्यकीय सुविधा निर्माण होतात व बालमृत्यूदर कमी होतो. म्हणजे अशाच प्रकारची परिस्थिती जर इतरत्र असेल, इतर रिजनमध्ये असेल, म्हणजे कोकणामध्ये असेल, मध्ये असेल तर या नियमाचं तुम्हाला सामान्यीकरण करता येतं. म्हणजे हा नियम तिथंसुद्धा तुम्हाला लागू करता येतो या ठिकाणी. किंवा आणखी दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे ज्या समाजामध्ये आर्थिक प्रगती अगदी झपाट्यानं होते किंवा ज्या समाजाची प्रगती अत्यंत जलद गतीनं होत आहे की अशा समाजामध्ये लोकांचं राहणीमान उंचावत असतं किंवा मोठे कुटुंब जे आहे हे अव्यवहार्य वाटतं किंवा अशा समाजामध्ये संयुक्त कुटुंबाचं विघटन होऊन केंद्र कुटुंबाची संख्या ही भरमसाठ वाढते किंवा जन्मदराचं प्रमाण कमी होतं, लोकसंख्या स्थिर राहते. आता हे जे काही मी नियम सांगितलेले आहेत हे नियम हे काय असं मी उदाहरणासाठी मी मराठवाड्यातला अभ्यास केला. मग हे नियम तुम्ही आता ही जर परिस्थिती इतर रिजनमध्ये असेल समजा पश्चिम महाराष्ट्रात असेल तर जशाच तसे हे नियम तिथं लागू करता येतात. ह्याला काय म्हणतो आपण? सामान्यीकरण असं म्हणतो आपण. किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये न पाहिलेल्या अभ्यास घटकाबद्दल, म्हणजे आपण जे काही अभ्यास करतो समजा मराठवाड्यातला अभ्यास केला असेल, एखाद्या जिल्ह्याचा अभ्यास करतो, समजा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास करतो आपण आणि यात एक विषय असा घेतला की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास विशेष संदर्भ लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्याचं काय करतो आपण? सखोल असं अध्ययन करतो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभ्यास. मग हे यातून जे काही निष्कर्ष निघतात, उदाहरण एक सांगतो तुम्हाला एक छोटंसं. पण लातूर जिल्ह्यामध्ये असं एक विधान मी केलं किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या ह्या वाढत आहेत. हा जो निष्कर्ष आहे हा निष्कर्ष तुम्ही उस्मानाबादमध्ये लागू करू शकता, औरंगाबादमध्येही लागू करू शकता या ठिकाणी किंवा नांदेडमध्ये सुद्धा लागू करू शकता. म्हणजे